नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आर के मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे, लसावी आणि मसावी। सगळ्यांच्या ओळखीचे असेल ही टॉपिक, सगळ्यांना ऐकलेले असेल। थोडक्यात जाणून घेऊया लसावी आणि मसावी बद्दल। बघा, लसावीचा फुल फॉर्म आहे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावीचा महत्तम सामायिक विभाज्य। बघा, उदाहरण घेऊया पटकन नाही याचा। बघा मित्रांनो, आधीच्या या सेशन मधलं पहिलं उदाहरण काय दिलेले आहेत, 40 व 48 या संख्यांच्या मसावी किती। मसावी विचारलेले आहेत मित्रांनो। बघा, एक अशी संख्या घ्या, मोठ्यात मोठी संख्या, जेणेकरून हे दोन्ही संख्याला भाग गेली पाहिजे। बघा, आपण 10 घेतले, 10 ना 40 ला भाग जाईल 4 वेळा, पण 48 ला जाणार नाही। 12 घेतले, 12 48 ला जाणार, 12 चौक 45 ला जाणार नाही। बघा, खाली येऊया आपण 8 ला। बघा, 40 ला पण भाग देतो, 8 पंचे 40 आणि 8 छकम 48, म्हणजे याच्या योग्य उत्तर किती असेल 8। 40 आणि 48 या संख्यांच्या मसावी किती 8। समजलं का? एक अशी मोठीत मोठी संख्या घ्यायची जेणेकरून हे दोन्ही संख्येला भाग गेली पाहिजे। भाग तर याला 2चा पण जातो, पण ती लहान संख्या आहे। मोठी संख्या कुठली आहे 8। समजलं का? समजलं नसेल तर पुढचं उदाहरण बघू। बघा, पुढचं उदाहरण काय दिलेलं आहे, 45 व 63 45 व 63 या संख्यांच्या मसावी किती। सेम प्रश्न आहेत, सोडवण्याची पद्धत पण सारखीच आहे। काय काय दिलेलं आहे, 45 आपण लिहून घेऊ आणि 63। पुन्हा बघा, एक अशी संख्या मोठीत मोठी संख्या, जी संख्येने या संख्येला भाग गेला पाहिजे। बघा, आपण 9 घेऊ उदाहरणार्थ। 9 ला 45 मध्ये भाग जातो का? जातो। 9 5 45 आणि 63 ला 9 7 63, म्हणजे या प्रश्नाचे उत्तर किती असेल 9। बघा मित्रांनो, तुम्हाला असेच शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर काढायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, पुढचे उदाहरण मी फास्ट का घेतो आहे तुम्हाला माहिती आहे का? कारण 15 उदाहरणं आहेत आणि या सेशनमध्ये ते पूर्ण 15 कव्हर करायचे आहेत। आणि या टॉपिकमध्ये भरपूर सारे असे प्रकार आहेत जे आपल्याला पाहायचे आहेत, ते एका व्हिडिओमध्ये शक्य नाही। त्यासाठी आपल्याला 4 ते 5 व्हिडिओ मध्ये ते कव्हर करायचे आहेत। जर आपण 15-15ची सेशन घेतली तर आपल्याला 4 किंवा 5 व्हिडिओ घ्यावी लागेल। त्यासाठी मी थोडासा फास्ट घेतो आहे, जेणेकरून व्हिडिओ थोडासा छोटा होईल। बघा, समजलं नसेल तर मला कमेंट करा। बघा मित्रांनो, पुढचे उदाहरण बघा, काय दिलेले आहे, 21 व 35 या संख्यांच्या लसावी किती। आता काय विचारलेले आहेत, लसावी। याच्या अगोदर आपण काय बघितले, मसावी। बघा, सेम आहे सोडवण्याची पद्धत, मसावी असो किंवा लसावी, पण यामध्ये एक अशी संख्या घ्या, लहानात लहान अशी संख्या या दोन्ही संख्येचा भाग इथं गेला पाहिजे। मग हे कुठली संख्या असो, एक संख्या घ्या, ते ऑप्शनमध्ये दिलेलं असते, तुम्ही ते ऑप्शनमधून एखादं संख्या उचलून मांडून बघा। पण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सोडवायचे कसं ते आपण बघू। बघा, 21 दिलेला आहे, 35। आता 35 मानलं आपण तर 35 न 35 ला भाग जातो, पण 21 ला जातो का? नाही, त्यामुळे हे आपलं उत्तर राहणार नाही। याची दुप्पट गेली 35 चे 70, 70 ला भाग जातो का? 35 चा जाईल, पण 21 चा जाणार नाही, त्यामुळे 70 ही आपलं उत्तर राहणार नाही। आता बघा, 35 तिरी केले 105, 35 तिरी 105,
105 मध्ये 35चा भाग जातोच आणि 21चा पण भाग जातो. 21 पाचे 105. ही दोन्ही संख्येमध्ये भाग जाणारी ही सर्वात लहान संख्या आहे. त्यामुळे आपल्याला लसावी काय राहणार आहे? 105 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे. समजलं का? बघा, तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात आणि ते चित्र मांडून काढायचे असतात. तुम्हाला जर समजलं नाही तर तसे करा, किंवा एक अशी संख्या घ्या ज्या संख्येमध्ये दोन्ही संख्येचा भाग गेला पाहिजे. 105 मध्ये 35चा पण भाग जातो आणि 21चा पण भाग जातो. ही दोन्ही संख्येमधचा भाग जाणारी ही पहिली संख्या आहे. समजलं का आता? ही दोन्ही संख्येचा भाग जाणारी ही पहिली संख्या आहे. त्यामुळे अशी सर्वात लहान संख्या आपण म्हणू शकतो. पुढचे उदाहरण बघा मित्रांनो. पुढचे उदाहरण काय दिलेले आहेत? 20, 28 व 44 या संख्यांच्या मसावी किती? आता पुन्हा मसावी विचारलेले आहेत, पण यावेळेस 3 संख्या आहेत. काय काय दिलेले आहेत बघा? 20, 28 आणि 44. मसावीमध्ये करायचं काय असतं बघा? अशी एक मोठी संख्या घ्या जिथे या संख्येमध्ये भाग गेला पाहिजे. बघा, 8चा जातो का? 8चा जाणार नाही. 6चा 18 याच्यामध्ये जाणार नाही. 4चा बघा, 4चा भाग जातो का? 4 पंचे 20, 4 7 28 आणि 4 गुणिले 11 केलं का आपलं 44 उत्तर येतो. म्हणजे या संख्येला 4 न भाग जातो. म्हणजे याचा योग्य उत्तर किती असेल? 4. किंवा या प्रश्नाचा या दिलेल्या संख्याचा मसावी किती असेल? 4. समजलं का? एक अशी मोठी संख्या घ्या जिथे या संख्येला भाग गेलं पाहिजे. पुढचं उदाहरण बघा मित्रांनो. काय दिलेले आहेत? 112, 96 आणि 80 या संख्यांच्या मसावी किती? सेम प्रश्न आहेत मित्रांनो आणि सोडवण्याची पद्धत पण सेम. एखाद अशी संख्या घ्या जिथे या तिन्ही संख्येला काय गेलं पाहिजे? भाग गेलं पाहिजे. पण ती मोठी संख्या असायला पाहिजे मित्रांनो. बघा, 112ला 2चा भाग जातो, 96ला पण 2चा जातो, 80ला पण 2चा भाग जातोच. तर याचा मसावी 2 असेल का? नाही, कारण ती लहान संख्या आहे. बघा, अशी मोठी संख्या 10 घेतली तर 10ला 112ला भाग जाणार नाही, 96ला पण जाणार नाही. 12 घेतले तर 112 आणि 80 या संख्येला भाग जाणार नाही. बघा, आपण 16 घेऊया उदाहरणार्थ. 16ला 80चा भाग जातो का? जातो. 16 पंचे 80. 96ला भाग जातो का? जातो. 16 छके 96. 112ला जातो का? जातो. 16 साते 112. ही एक मोठी संख्या आहे. याच्या पुढची संख्याला भाग जाणार नाही. ही अशी एकमेव संख्या आहे जी सगळ्यात मोठी आहे, जी या तिन्ही संख्याला भाग जातो. त्यामुळे या संख्येचा मसावी किती राहणार आहे? 16. बघा मित्रांनो, पुढचे उदाहरण 12 आणि 14 या संख्येच्या मसावी किती? बघा, संख्या ओळखून घ्या आधी. 12 ही समसंख्या आहे, 14 पण समसंख्या आहेत आणि हे क्रमानुसार येणारी समसंख्या आहेत. 12 नंतरची पुढची समसंख्या कोणती? 14. क्रमानुसार येणाऱ्या समसंख्यांचा मसावी 2 असतो. समजलं का? क्रमवार येणाऱ्या समसंख्यांची मसावी 2 असतो. 12 बघा, आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवून घेऊ. 12 आणि 14 3 न भाग जातो का? 3 न 12 मध्ये जातो, 14 मध्ये जात नाही. 4 मध्ये 12
4 घेतलं तर 4 12 मध्ये 4चा भाग जातो, 14 मध्ये जात नाही. 6 घेतले तर 6 मध्ये पण जातो पण 14 मध्ये जात नाही. 7 घेतले तर 14 मध्ये जातो पण 12 मध्ये जात नाही. त्यामुळे आपण 2 घेतले. 2 ही एकमेव अशी संख्या आहे जी या संख्येला भाग जाईल. बघा, बेछाके 12 आणि बेसाती 14 म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर 2. पुन्हा दुसरी ट्रिक सांगतो. जर क्रमागत येणारी समसंख्या किंवा दिलेली संख्या ही समसंख्या आहे तर त्याने क्रमानुसार येत आहे किंवा क्रमिक संख्या आहे तर त्यांचा मसावी 2 असतो. हे लक्षात ठेवा, कारण असेच प्रश्न विचारतात परीक्षेत. बघा मित्रांनो, सेम प्रश्न सोडवण्याची पद्धत पण सारखीच आहे. 198 आणि 200 या संख्यांचा मसावी किती? बघा काय काय दिले आहेत. 198 आणि 200. 198 ही समसंख्या आहे आणि याच्यानंतर लगेच येणारी दुसरी समसंख्या 200. बघा, क्रमानुसार येणारी संख्या आहे ते, त्यामुळे या दोघांचा मसावी किती असेल? 2. तुम्हाला पुन्हा सांगतो आहे, क्रमागत येणाऱ्या समसंख्या या संख्याचा मसावी जर विचारलं असेल तर फक्त 2 असतो. लक्षात ठेवा. तर चला मित्रांनो, आता थोडीशी टाईप चेंज करूया, प्रश्न चेंज करूया. बघा काय दिलेलं आहे. 40 आणि 42 या संख्यांच्या लसावी. आता लसावी विचारलेला बघा काय आहे ते दोन्ही संख्या पुन्हा सारखीच. आता सांगितल्याप्रमाणे 40 आणि 42 हे कुठल्या संख्या आहेत? समसंख्या आहेत, क्रमानुसार येणारी समसंख्या. जर क्रमानुसार येणारी समसंख्या यांचा लसावी विचारला असेल तर आपल्याला डायरेक्ट गुणाकार करायचा असतो आणि 2 त्याला भागून घ्यायचा. बघा, क्रमानुसार येणारी समसंख्या आणि या संख्यांचा लसावी जर विचारला असेल तर दोन्ही संख्येचा गुणाकार आणि भागिले 2 करा. बे 2 4 आणि हे 0 कट करून इथे. ठीक आहे, ही 0 कट करून आपण इथे लिहू आणि 42 ला 2 ने गुणू. 42 2 84 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 40 आणि 42 या संख्यांच्या लसावी किती म्हटलं तर 480. बघा मित्रांनो, पुढचं उदाहरण. आता संख्या थोडीशी मोठी दिलेली आहेत. 208 आणि 210 या संख्यांच्या लसावी किती? बघा, 208 आणि 210 संख्या थोडीशी मोठी आहे पण काय हरकत नाही. हे दोन्ही संख्या काय आहेत? क्रमानुसार येणारी समसंख्या, त्यामुळे आपण याला डायरेक्ट 2 ने गुणाकार करून दोन्ही संख्याचा गुणाकार करून आपण 2 ने भागून घेऊ. बघा, करा गणितीय क्रिया. बे 1 बे. आता ही एक संख्या आहे, ही लहान असल्यामुळे आपण इथं 1 0 देऊन देऊ. आता बघा, आता दोन्ही संख्येला घ्या. बे 5 10. 208 गुणिला 105 बरोबर 21,840 या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. बघा काय केले आपण. 208 आणि 210 ही समसंख्या आहेत, क्रमानुसार येणारी समसंख्या, आणि या संख्यांच्या लसावी विचारले असल्यास दोन्ही संख्येचा गुणाकार करा आणि 2 ने भागून घ्या. बघा मित्रांनो, पुढचे उदाहरण काय दिले आहेत. 39 आणि 41 या संख्यांच्या मसावी किती? आता मसावी विचारले आहेत. बघा, 39 आणि 41 ही कुठली संख्या आहे? विषम संख्या आहे. मित्रांनो, 2 क्रमवार किंवा क्रमानुसार येणाऱ्या विषम संख्यांचा मसावी हा 1 असतो. समजलं का? लक्षात ठेवा, अशीच प्रश्न विचारले जातात. हे 39 कोणती संख्या आहे? विषम संख्या. आणि 41 ती पण विषम संख्या. क्रमानुसार येणाऱ्या विषम संख्यांचा मसावी हा 1 असतो. बघा मित्रांनो, सेम उदाहरण.
याचा अगोदर असलेली जे सोडवलं आपण ती सारखीच आहे. 149 आणि 151 क्रमानुसार येणारी विषम संख्या आहे आणि क्रमानुसार येणारी विषम संख्या याचा मसावी हा 1 असतो. किती असतो? 1. लक्षात ठेवा, मी तुम्हाला वारंवार का सांगतो आहे, विषम संख्या क्रमानुसार येणारी विषम संख्या त्याचा मसावी हा 1 असतो. पुढचं उदाहरण बघा मित्रांनो, काय दिले आहेत? 11 आणि 13 या मूळ संख्यांचा मसावी. यावेळेस मसावी विचारलेला आहे आणि कोणत्या संख्येचा? मूळ संख्येचा. बघा, कुठलीही मूळ संख्या असो, कोणतीही मूळ संख्या असो, मूळ संख्येचा मसावी फक्त 1 असतो. किती असतो? 1. कारण की मूळ संख्या या संख्येमध्ये 13 या संख्येला फक्त 13ने किंवा 1ने भाग जातो. 11 या संख्येला फक्त 11नेच किंवा 1ने भाग जातो. त्यामुळे मूळ संख्येचा, कुठलीही मूळ संख्या असो, मूळ संख्येचा मसावी किती असतो? 1 असतो. पुढचं उदाहरण बघा, काय काय दिलेलं आहे? 13, 47 आणि 61 या मूळ संख्यांचा मसावी किती? मित्रांनो बघा, आता सांगितले तुम्हाला की कुठलीही मूळ संख्या असो, मूळ संख्येचा मसावी फक्त 1च असतो. कारण या मूळ संख्येला फक्त याच संख्येने भाग जातो किंवा 1ने भाग जातो. बघा, 61ला कोणत्या संख्येने भाग जातो? जातो का? नाही. 61ला फक्त 61नेच भाग जातो आणि 1ने भाग जातो. 47ला पण सेम तसंच आहे. 47ला पण 47नेच भाग जातो आणि 1ने. 13ला पण 13चा पण सारखंच आहे. 13ला फक्त 13नेच भाग जातो किंवा 1ने भाग जातो. मित्रांनो बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, कुठलीही मूळ संख्या असो आणि मूळ संख्येचा मसावी विचारला असेल तर मूळ संख्येचा मसावी फक्त 1 असतो. समजलं का? बघा, आता शेवटचं उदाहरण बघू. बघा मित्रांनो, या सेशनमधलं शेवटचं उदाहरण काय दिले बघा, 7, 11 आणि 19 या मूळ संख्यांचा लसावी. मी लिहायला विसरलो मित्रांनो, इथं लसावी आहे. काय आहे? लसावी. याआधी मूळ संख्येचा मसावी विचारलं होतं. मूळ संख्येचा मसावी किती असतो? 1 असतो. आता या दिलेल्या मूळ संख्याचा काय आहे? लसावी काढायचा आहे. लसावी काढताना बघा, कुठलीही मूळ संख्यांचा लसावी काढताना दिलेल्या मूळ संख्येचा काय होतो? गुणाकार होतो. 17 गुणिले 11 गुणिले 19 काय होतो? फक्त गुणाकार होतो. मित्रांनो बघा, ही शॉर्टकट पद्धत आहे. लसावी आणि मसावी आपण जे शिकतो आहे ती शॉर्टकट पद्धत आहे. बघा, शॉर्टकट पद्धतीने आपण कसं काढता येईल आपल्याला. बघा, मूळ संख्यांचा लसावी काढताना दिलेल्या संख्यांचा काय होतो? गुणाकार होतो. बघा, 11 7 77. 77ला आपण गुणून घेऊ. ह्याच्यात 77 कुठून आलं? 7 गुणिले 11 77 हे इथं आलं. 19 आपण इथं लिहिले. बघा, 7 9 63 ची 3 हातच्या 6 7 1 7 आणि 7 1 7 7 1 7 आणि अधिक 6 13. 7 9 63 ची पुन्हा 3 हातचे 6 7 1 7 आणि 6 13. बघा, ही 3 इथे 3 अधिक 3 6 3 अधिक 1 4 आणि 1 1463 म्हणजे 1463 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो बघा, काय केलं आपण? मूळ संख्या दिलेल्या आहेत आणि त्याचा लसावी काढायचं होतं. जर मूळ संख्येचा लसावी विचारला असेल तर डायरेक्ट त्या संख्येचं काय करायचं? गुणाकार करायचं आणि आलेलं उत्तर म्हणजे त्या प्रश्नाचं काय आहे? लसावी. मित्रांनो बघा, तुम्हाला हे
सोडवण्याची जी पद्धत आहे ती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया लवकरच एका नवीन सेशनमध्ये. तोपर्यंत जय महाराज.